आयुर्वेद माऊली पर्व संमेलनाचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। शेगाव येथील 2 दिवसीय संमेलनाला राज्यभरातील वैद्य उपस्थित। देश विदेशात सुद्धा भारतीय आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून विदेशी लोक सुद्धा भारतात आयुष विजा घेऊन भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा उपचार पद्धतीने उपचार घेत आहेत। ही भारतीय आयुर्वेदासाठी एक गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या त्रिविध व्याधीवर आधारित माऊली पर्व या 2 दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। 13 सप्टेंबरला आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले। त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, महाराष्ट्र आयुर्वेदिक विद्यापीठाचे प्रमुख वैद्य निलेश आवारे, सचिन म्हळसने, अभय भारसाकळे, राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या वैद्य सोनल राठी व्यासपीठावरती उपस्थित होत्या। यावेळी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या वैद्यांचा आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे छात्र वैद्य तसेच राज्यातील वैद्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रीड़ा राज्य मंत्री का पद संभाला। 2009 से निरंतर बुलढाणा महाराष्ट्र लोकसभा के संसद सदस्य है। वर्तमान में आयुष मंत्री एवं स्वास्थ्य मंत्री के धर्माधिकारी सरांसोबत त्या विषयावर चर्चा झाली। आम्ही इंटिग्रेटेड म्हटलं की एखाद्या पेशंटला दुरुस्त करायचं आहे तर दोन्ही पॅथीनी दुरुस्त करणे हा आपण इंटिग्रेशन करून टाकलं किंवा त्याच्या मदतीने आम्ही दुरुस्त करणं आणि रुग्ण सेवा करणं हा प्रकार करून टाकलाय। पण आम्ही आता विद्यापीठ लेवलवर, विद्यापीठ हे हेल्थ युनिव्हर्सिटी आहे आणि हेल्थ युनिव्हर्सिटी मध्ये आपले सगळे कोर्सेस चालू आहेत। तिथे एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल। पण हे सगळं करत असताना तिथे आतापर्यंत प्राधान्य दिलं जात होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त मेडिकल फील्डला, म्हणजे फक्त एमबीबीएस या ब्रँचला। आज आपल्या या संत नगरीमध्ये 2 दिवसीय आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माऊली पर्व नावाचं या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 दिवस आयुर्वेद क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम ज्यांनी केलं, ज्यांनी आयुर्वेदासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आणि लेक्चर या ठिकाणी व्याख्यानं त्यांची होणार आहेत। आणि निश्चित येणाऱ्या पुढच्या आयुर्वेदामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर मंडळीसाठी, वैद्य मंडळीसाठी, आयुर्वेदात मधल्या भविष्यासाठी हा कार्यक्रम अधिक मैलाचा दगड त्या ठिकाणी ठरेल। एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला की ज्यामुळं आयुर्वेदाच्या बाबतीचं ज्ञान हे सर्व